नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिका खूपच जबरदस्त वळणावरती आली आहे। तर आजच्या भागामध्ये काय झालंय जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत। पाहायला मिळते की इकडे भारती मावशी अतिशय टेन्शनमध्ये असते। अगोदरच आर्यनने तिच्या गळ्याला दोरखंड बांधून ठेवलेले असतो। ती मात्र वरती जाणार याची पूर्ण तयारी त्याने करून ठेवलेली असते। खुर्चीला एक दोरी बांधून ठेवलेली असते आणि जे शटर असतं त्या शटरला देखील ती दोरीची गाठ मारून ठेवलेली असते, जेणेकरून सत्या आणि मंजू येतील आणि ते शटर वरती करतील आणि मात्र भारती मावशीला कायमचं वरती पोहोचवतील। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये हा सीन पाहायला मिळतोय, त्यामध्ये पाहिल्यानंतर खरोखरच या ठिकाणी धक्का आपल्याला बसणार आहे। मित्रांनो, हा सीन खूपच अंगावरती काटा आणणारा आहे। खरोखरच आता मंजू तिकडे येते मित्रांनो आणि ते शटर वरती करण्याचा प्रयत्न करणार असते। त्याच वेळी अचानकपणे तिथले जे हवालदार असतात त्यांचे वॉकी टॉकी वाजते आणि लगेच आता आर्यनला कळतं की कोणीतरी तिकडे आलंय। आर्यन मात्र तिकडनं सटकतो। पाहायला मिळतंय की मंजू मात्र आता शटर वरती करते आणि भारती मावशींची खुर्ची जी आहे ती पायाखालची सटकते। त्यांच्या गळ्याला मात्र फास लागणार आणि तेवढ्यातच मित्रांनो पाहायला मिळते की मंजू मात्र त्यांना वाचवते। मित्रांनो, मंजू फार प्रयत्न करते आणि कसा तरी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर आता पाहायला मिळते की मंजू आर्यन चांगलाच पाठलाग करत असते, परंतु आर्यन कुठेही तिच्या हाती लागत नाही। तो तिकडनं निसटलेला असतो। भारती मावशीला मात्र आता पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येतं आणि तिकडे मात्र त्यांच्याशी सर्व गोष्टींविषयी चर्चा केली जाते। परंतु भारती मावशी बोलते की त्याने मात्र म्हाताऱ्याचा वेश धारण केला होता। मी कसं सांगू तुम्हाला की तो माणूस किती विक्षिप्त आहे। आणि सत्या, मंजू, तुम्ही मात्र दोघे जणे त्या माणसापासून थोडेसे सावध राहा, कारण कंटिन्यू तो तुमच्याविषयीच बोलत होता, हसत काय होता आणि मोठ्याने ओरडत काय होता। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये भारती मावशी परंतु वाचले आहेत आणि मंजू आणि सत्या पुढे नक्की काय होईल यांच्याबद्दल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। तर इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।